तटकरेंची हड्डी फोडणार आहात म्हणजे नेमकं काय? आता आपण सरकारमध्ये महायुतीत आहात, पण रायगड जिल्ह्यामध्ये हा संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आपल्याला दिसण्याची शक्यता आहे, काय सांगाल? सर, आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे. ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार ते कोण ऐकणार? आता पण जनतेने ऐकलं. आता जनता रायगडची सुज्ञ आहे, त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा करताना पुढे येईल. शेठ, तुम्ही म्हणाला तटकरेंची हड्डी फोडणारा, तटकरे शीटर आहेत, एकंदरीत काय संदेश द्यायचा? नाही, जो आहे तो मी जाहीर बोललोय. याच्यापेक्षा जहाली बोलण्याची माझी ताकद आहे. कारण अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे. हे उघड सत्य आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. मी चॅलेंज त्यांना देतो त्या बाबतीमध्ये. आमच्याविषयी असं वक्तव्य करून त्यांनी बघू दे. अनेक उदाहरणं सांगू शकतात. उदाहरण आता सांगितलं की त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्री महोदयाला, एका खासदाराला शोभनीय अजिबात नाही आहे. मी कुठल्या पक्षाचं हित किंवा बाजू पकडत नाही, पण एक सक्षम महिला अधिकाऱ्याविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही. आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दहीहंडीच्या तुम्ही आलो होतो. राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभार देणं, आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे.